Today we are celebrating our wedding anniversary. आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहोत आपण सगळेजण मिळून. I thought that I will speak a little bit on marriage only. तर मी असा विचार केला की थोडं लग्नावरच बोलावं आज. A few thoughts to the ladies. आणि काही विचार मी स्त्रियांसाठी मुलींसाठी देतो. Have first God in yourself. पहिलं तर स्वतःमध्ये देवाला ठेवा. And God will certainly give you your own special man. आणि देव नक्की तुला तुझा खास पुरुष देईल. At the right time. योग्य वेळेला देईल. Who will be even better than the best you envy. की तू ईर्ष्या करत असशील अशाही पेक्षा तो चांगला आणि अतिउत्तम असेल. But your life should be entwined with God. पण तुझं जीवन पहिलं देवामध्ये असलं पाहिजे. You need to build relationship with God. पहिली तर देवाशी नाती बांधा. You have to first finish your education. पहिलं शिक्षण संपवा. Finish your graduation. ग्रॅज्युएशन पहिली पदवी. Stand on your own feet. स्वतःच्या पायावर उभे राहा. And then त्याच्यानंतर look out for your right partner. मग तुमच्यासाठी जो कोणी योग्य साथीदार असेल त्याला शोधायची सुरुवात नंतर करा. And today men need women who are enterprising. आणि आज पुरुषांना मुली किंवा स्त्रिया अशा लागतात की ज्या थोड्याशा आवेशी असतील, एंटरप्राइजिंग असतील, Who can take care of the family. ज्यांना परिवार सांभाळता येईल, Stand on their own feet. पायावर सुद्धा उभं राहता येईल. 100% perfect in all things you will never आणि get. सगळ्या गोष्टींमध्ये 100% परिपूर्ण माणूस मिळणं नाही. I know some have rejected. मला माहितीये काहींनी ना खूप जणांना नाकारलं हे नाही हे नाही हे नाही हे नाही. And once they cross the marriageable age, then they jump on anybody. एकदा लग्नाचं वय निघून गेलं, लग्नाचं एक वय असतं ना बेटा, ते वय निघून गेलं की मग कुणाशी लग्न करून मोकळे होतात. If you find a visionary person, की तुम्हाला जर कोणी असा दृष्टांताने भरलेला माणूस दिसला, even if he is poor, आणि जरी तेव्हा तो गरीब असला, but God is backing him, पण देवाचा जर त्याला पाठिंबा आहे, don't say no. तर त्याला नकार देऊ नका. God will speak to your heart. देव तुमच्या हृदयाशी बोलेल, देव तुला सांगेल, You will rise. आणि तुम्ही वर जरूर याल. Some men say, काही पुरुष म्हणतात, you are blessed because of me. माझ्यामुळे तू आशीर्वादित It's the झाला, other way around. माझ्यामुळे तू आशीर्वादित झालेली आहेस. पण असं नाही, ते उलट आहे. Bible says, बायबल म्हणतं, he who findeth a wife findeth the good thing and receives favor from God. ज्याला पत्नी सापडते त्याला काहीतरी चांगलं सापडलं आणि त्याला देवाकडनं अनुग्रह मिळतो. ज्याला पत्नी सापडते, The right wife. योग्य पत्नी, घर बांधणाऱ्या बायका पाहिजेत बेटा, And there the blessings lie. आणि तिथेच आशीर्वाद असतात. मग Bible says, बायबल म्हणतं, we are the bride of Christ. आपण ख्रिस्ताची वधू And we आहोत, have to dress up appropriately. आणि ख्रिस्ताची वधू या नात्याने तरी आपण प्रत्येकाने स्वतःला नीटनेटकं ठेवायला हवं की नाही. Some think no. काहींना असं वाटतं नाही नाही, That man should accept me as I am. त्या मुलांनी त्या पुरुषाने मी जशी आहे तसं मला स्वीकारावं. हो का? एवढा आगाऊपणा. Any kind of courtship, any kind of relationship should always be leading a person to marriage. कुठल्याही पद्धतीचं नातं बांधल्यानंतर ना ते नातं शेवटी लग्नात संपवावं. And they should start after you have established your life. आणि तुमचं जीवन स्थिर स्थावर झाल्यानंतरच ही नाती तुम्ही सुरू करा. Advice for the unmarried males. आता ज्यांचा विवाह झालेला नाहीये अशा पुरुषांना किंवा मुलांना सल्ला, मुलांसाठी लग्न न झालेल्या, Ensure you're looking for a wife to marry. आणि लग्नासाठी मुलगी शोधताय हे खात्रीपूर्वक जरा ठेवा की यस मी शोधात आहे. Not a slave to do your labor. गुलाम नाही आणत आहे बरं का घरातली कामं करायला. Don't say, oh, I need a housekeep to clean, cook and do laundry. असं म्हणू नका की घरची एक मोलकरीण हवीच होती मला स्वयंपाक करून खायला घालायला आणि भांडी घासायला आणि सफाई करायला. She's not a baby carrying machine also. आणि ती काय मुलं पैदा करणारं मशीन पण नाहीये बरं का. A good wife will do all these things for you. आणि चांगली पत्नी, चांगली बायको तुझ्यासाठी हे सगळं करणारच आहे. Ensure you are compatible in these areas. या भागांमध्ये सुद्धा तुमचं जमतंय ना बघा. Biological, शरीर रूपाने, भौतिक रूपाने, spiritual, आत्मिक रूपाने, cultural, संस्कृती, ideological, आणि तुमच्या कल्पना, संकल्पना हे सगळं जुळायला हवं. temperamental also. आणि तुमची मन, तुमचे पारे Say, you need to know. कळायला पाहिजे. That's why that little time of 6 months or 8 म्हणून months is जरा very important for 6 that. महिने 8 महिने हा जो काळ असतो ना एकमेकांना समजून घ्यायचा तो फार It's very महत्त्वाचा, important. अतिशय महत्त्वाचा तो काळ आहे. Because Bible says two cannot work together or walk together unless they agree. कारण बायबल म्हणतं ना दोघे जण तोवर एकत्र चालू शकत नाहीत जोवर त्यांचं एकमत होत नाही. How can you agree if you don't know what to agree on? आणि कशावरती एकमत करायचंय त्याचं माहितीच नसेल तर एकमत करणार कसं? Know yourself.
स्वतःला जाणा, know your मुलांना, capabilities, पुरुषांना मुलांना हा माझा सल्ला आहे. स्वतःत काय कुवत आहे ती शोधून काढा. your unique gifts and strengths, काय तुमच्यामध्ये खास देणग्या आहेत त्या शोधून काढा. so you'll be sure where you're going. म्हणजे तुम्हाला एक खात्री पटेल ना की आयुष्यात तुम्ही कुठे चाललाय. Ask yourself if she will be my helper. स्वतःला विचारा की ही माझ्यासाठी मदतगार होईल का, ही मला मदत करेल का मला हिची नैया पार लावायला लागेल, हे विचार करा. Pray and seek direction from God. प्रार्थना करा, देवाकडनं मार्गदर्शन घ्या. Don't love somebody unless you know that person completely. जोवर तुला तो समोरचा व्यक्ती संपूर्ण माहित नाहीये तोपर्यंत हृदय देऊन प्रेमात पडू नका. Abhor laziness and dirtiness. आळस आणि घाणेरडेपणा, अस्वच्छपणा काढून टाका. Is Be not the word. clean, groom yourself असं नाही, correctly, स्वच्छ राहा, स्वतःला नीटनेटकं ठेवा मुलांनी. dress up like a eligible आणि bachelor. कपडे सुद्धा असे घाला की एखादीला बघून वाटावं की उमेदवार योग्य आहे. Your marriage will only be a function of what you bring into it. तुझं लग्न असाच एक समारंभ असणार आहे ज्यामध्ये तू जे घेऊन येशील तसा तो समारंभ See, बनेल. you need to know marriage is not on autopilot. बघा, लग्न म्हणजे ऑटो पायलट मोड नाहीये You just sleep, the plane still goes. की झोपून गेलो तरी सुद्धा विमान चालूच आहे कारण No, त्याने no. ऑटोवर टाकलंय. असं No, नसतं. autopilot doesn't work in marriage. ऑटो पायलट लग्नात चालत नाही, नैया डूब जाएगी बेटा. Marriage will not become sweet by and by on its own. लग्न No. असं होता होता गोड होत नाही. As you make your marriage, so you shall live in it. म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे, लग्न तुम्ही जसं कराल, जसं बाळगाल, संभाल, जपाल तसं ते राहील. Don't say she will love me just as I am. असं म्हणू नका, मी जसा आहे तसा, माझ्यावरती तिचं प्रेम बसणारच. Nobody likes rubbish. बघा, असा अस्वच्छपणा वगैरे कचरा कोणाला आवडत नाही. Never assume you are doing a lady a favor by marrying her. कधी मुलांनी असं समजू नका किंवा कधी त्या पुरुषांनी असं समजू नये की हिच्याशी लग्न करून मी हिच्यावर उपकार केलेत. No, no, no. असं नाहीये बेटा. Neither, I mean, it should not work either ways. किंवा त्या स्त्रीनं पण असं म्हणू नये की ह्याच्याशी लग्न करून मी ह्याच्यावर उपकार केलेत. I married you, I have done a favor for you. तुझ्याशी मी No. लग्न केलं, मी उपकार केलेत तुझ्यावर, असा कधी तोंडात आणायचा नाही शब्द. Anybody says that I'm getting married to you because, you need it. तुझ्याशी मी तुला गरज आहे म्हणून लग्न करत आहे असं म्हणू नये. No, I need it. I need मला you. I गरज आहे love you. म्हणायची, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला गरज आहे. And one common thing, आणि एक कॉमन गोष्ट पाहिजे, don't marry a man or woman that does not respect you. अशा पुरुषाशी किंवा स्त्रीशी लग्न करू नका की ज्यांना तुमचा आदरच नाही. Yes. Where there is no respect, जिथे आदर नाही there should be no marriage. तिथे लग्न नको आहे. Don't marry as a boy. मुलगा म्हणून लग्न करू नका And please don't marry as a girl. आणि मुलगी म्हणून लग्न नाही. See, because maturity is not about age, कारण समंजसपणा, प्रौढपणा वयानं नव्हे, but it But- is, intentionally, consciously, and deliberately making some positive and right decisions and taking responsibility. तर मुद्दामून काहीतरी योग्य निर्णय घेऊन काही निर्णय आपल्या जीवनामध्ये तसे बाळगून मुद्दामून ते करणं असतं. No boys should get married. आणि मुलं असतील अशी तर त्यांनी लग्न Only करू. men should get married. म्हणायचा प्रयत्न काय And आहे, mature men should get married. समंजस पुरुषांनी लग्नात पदार्पण करावे असं. No girl should get married. आणि मुलीनं अशी छोटीशी अशी काहीच येत नाही. Only women should get married. समंजस स्त्रियांनी लग्नात And पदार्पण करावे mature women should get आणि married. समंजस प्रौढ स्त्रियांनी लग्नात पदार्पण करावे. Lem- हा lemon- पोरकटपणाचा खेळ नाहीये. Amen. इन शॉर्ट, Marriage is good विवाह चांगला आहे because one can chase 1,000, two can chase 10,000. कारण 1,000ला पळवू शकतो तर 2 10,000ला पळवू शकतात असं वचनात लिहिलेलं आहे. Single man's prayer is powerful, but two people's prayer is almighty. एकट्या माणसाची प्रार्थना सामर्थ्यवान आहे तर 2 माणसांनी मिळून केलेली प्रार्थना अति सामर्थ्यवान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.